महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसाचा कृती आराखडा आणला आणि त्यामध्ये ठाणे जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला आहे। विविध योजना असतील किंवा सरकार जनतेपर्यंत कशाप्रकारे पोहोचतं किंवा विविध योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा कृती आराखडा मंजूर 100 दिवसाचा कृती आराखडा होता। त्यामध्ये ठाणे जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला आहे। आपल्यासोबत ठाणे जिल्हा परिषदेचे CEO रोहन सर सर, खूप खूप आनंद तुमचं। काय सांगाल सर, पहिला तुमचा ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक आला, काय सांगाल? माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विजनमधून आपण 100 दिवसांचा जो कृती आराखडा आपल्याला देण्यात आला होता, त्यामध्ये मुख्यमंत्री महोदय तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली हा ठाणे जिल्ह्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे राबवण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्यामध्ये 10 मुद्द्यांच्या 37 बाबींवरती लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं आणि या 37 बाबींवरती 100 मार्काची त्यांनी गुणांकन देखील दिलेलं होतं। 16 तारखेला 16 एप्रिलला हा कार्यक्रम संपला आणि त्याचं केंद्र शासनाच्या एका त्रयस्थ क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेमार्फत त्याचं मूल्यमापन करण्यात आलं आणि त्यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेला 100 पैकी 92 गुणांसह जिल्हा परिषद कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे। हे करत असताना आम्हाला वरिष्ठ स्तरावरून म्हणजे विभागीय आयुक्त कार्यालय असेल, मंत्रालय असेल, तसेच इतरही जिल्ह्यातले सर्व जे अधिकारी होते त्यांची साथ लाभली। विशेष कौतुक मला माझ्या टीमचं करावं वाटतं। त्यांनी प्रत्येक बाबीवरती अगदी लक्ष देऊन 100 दिवसांमध्ये सुट्टीची पण पर्वा न करता प्रत्येक दिवसाचं एकदम व्यवस्थित काम केलेलं आहे आणि नागरिकांना न्याय देण्यासाठी आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख बनवण्यासाठी, पारदर्शक आणि गतिमान बनवण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत प्रयत्न करण्यात आलेले आहेत। यामध्ये टेक्नॉलॉजीचाही वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे आणि जिल्हा परिषद ही पेपरलेस कशी करता येईल यावरती देखील भर देण्यात आलेला आहे। जिल्हा परिषदमध्ये मिळणारी प्रत्येक सुविधा ही प्रत्येक नागरिकांपर्यंत घरबसल्या कशी पोहोचवता येईल यासाठी आम्ही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि या सर्वांचं मूल्यमापन केल्याच्या नंतर त्याचं मूल्यमापन केल्याच्या नंतर जे आम्हाला गुणांकन मिळालेलं आहे ते सर्व माझ्या टीमची जी कार्यपद्धती आहे ते दर्शवणार आहे असं मला वाटतं आणि त्याबद्दल मी राज्य शासनाचं माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही मुख्यमंत्री महोदय आणि इतर सर्व अधिकाऱ्यांचं ज्यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं त्या सर्वांसाठी मी धन्यवाद देतो आणि ही कामगिरी ही 100 दिवसापुरती मर्यादित न ठेवता येणाऱ्या काळातही अशाच पद्धतीची कामगिरी करून लोकांना आणखी जास्त सुविधा जिल्हा परिषदेच्या मार्फत कशा देता येतील यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध राहील। सर, हा ठाणे जिल्हा आहे। ठाणे जिल्ह्याला राजकीय त्यासोबत सांस्कृतिक दोन्ही प्रकारचं बोलत, त्यासोबत असा ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आदिवासी लोक राहतात। त्यांच्यापर्यंत योजना पोहोचण्यासाठी तुम्हाला काय काय म्हणजे उपाययोजना करायला लागल्यात? तसं बघायला गेलं तर हा खूप मोठा तुमच्यासाठी टास्क होतात। तुम्ही कसं त्याला एकरूप करण्याचा प्रयत्न केला? नागरिकांच्या ज्या समस्या असतात ते मांडण्याची वेगवेगळी पद्धती असते। काही नागरिक इथे येऊन समस्या मांडतात, काही नागरिक आता वेब पोर्टलची पण सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आपले सरकार पोर्टल असेल किंवा PG पोर्टल असेल या मार्फत लोक आपले ग्रीव्हन्सेस आमच्यापर्यंत पोहोचवतात। परंतु आम्ही या सर्व ग्रीव्हन्सेसचा अभ्यास केला आणि लोकांना कार्यालयापर्यंत येण्याचीच गरज भासू नये यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न केले। या सर्व ग्रीव्हन्सेसचा अभ्यास करून कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटचे हे ग्रीव्हन्सेस येतात, कशामुळे हे ग्रीव्हन्सेस येतात याचा अभ्यास करून आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। हे सर्व ग्रीव्हन्सेस आपण 100% मार्गी ते लावलेच, परंतु नव्याने ग्रीव्हन्स तयार होऊ नये यासाठी देखील उपाययोजना करण्यात आल्या। यामधील एक उपाययोजना म्हणजे ब्लॉक फॅसिलिटेशन कमिटी, जेणेकरून आपल्या जिल्हा परिषदेले सगळे जे HODs आहेत ते आम्ही दर सोमवारी 3ऱ्या आठवड्यामध्ये दर महिन्याच्या आम्ही फील्डवरती जातो आणि प्रत्येक पंचायत समितीमध्ये अशा प्रकारचा लोकशाही दिनासारखा कार्यक्रम घेतला जातो। त्यामध्ये नागरिकांच्या समस्या ऐकून त्या स्तरावरती या समस्यांचं निराकरण केलं जातं। अशा प्रकारचा अभिनव उपक्रम देखील या 100 दिवसांमध्ये आम्ही घेतलेला आहे। सर, 100 दिवसाचा पहिला दिवस आणि 100 दिवस झाल्यानंतर मी विजयी झाले, तुम्हाला अंदाज म्हणजे 92पेक्षा जास्त मार्क तुम्हाला मिळाले, त्याच्या गुणांक मिळालेत। कसं बघताय याकडे, म्हणजे तुम्हाला पहिल्या दिवसापासून 10 दिवसापर्यंत कसं वाटत होतं पहिल्या दिवसापर्यंत? नक्कीच हा कार्यक्रम जो आहे तो आमच्यासाठी पण खूप मोलाचा आणि मार्गदर्शक ठरलेला आहे। प्रशासनाची दिशा कशी असावी आणि त्यामध्ये काही चुका होत असल्यास त्याचं कोर्स करेक्शन कसं करावं हे या माध्यमातून आम्हाला बघायला मिळालं आणि आपण जिल्हा परिषदेचं रूप जरी बघितलं आणि जिल्हा परिषदेतून मिळणाऱ्या सेवा जरी बघितल्या तरी या 100 दिवसांमध्ये यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आपल्याला नागरिकांच्या मार्फत आणि इव्हन आमच्या स्टाफच्या मार्फत पण त्यांनाही मिळणाऱ्या सुविधांमध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसून येईल। सर, बऱ्याचदा लोक म्हणतात सरकारी कामान 12 महिने थांब, ही प्रतिमा तुम्ही बदलण्याचा प्रयत्न करतात, परंतु आपल्या जिल्हा परिषदेमध्ये बहुसंख्य ग्रामीण भागातले लोक असतात आणि आदिवासी असतात, त्यामुळे अशिक्षित प्रमाण खूप आहेत। तर त्यापर्यंत पोहोचण्यासाठी, शिक्षणासाठी किंवा आपल्या सरकार त्यांच्यावर पोहोचण्यासाठी म्हणजे डिजिटलच्या व्यतिरिक्त कसे प्रयत्न असणार आपले?
शिक्षण विभागामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये दिशा हा उपक्रम घेण्यात आला. त्यामध्ये आत्तापर्यंत 10 महिन्यामध्ये आम्ही 31 लाख चाचण्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांची असेसमेंट करून प्रत्येक विद्यार्थ्यांवरती पर्सनल लक्ष देण्यासाठी पर्सनलाइज लर्निंग इम्प्रूव्हमेंट प्लान्स तयार केलेले आहेत. हे प्लान्स करण्यासाठी इम्प्लिमेंट करण्यासाठी टीचर्स आणि पालकांचा आपण मदत घेतलेली आहे आणि आत्ताच झालेल्या सर्वेमध्ये देखील हे अधोरेखित झालेलं आहे आणि ठाणे जिल्ह्याचं पूर्ण राज्यामध्ये त्यामध्ये देखील दुसरा क्रमांक आलेला आहे. याही प्रकल्पाची दखल घेऊन राज्यस्तरावरती जो निपुण महाराष्ट्राचा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे त्यामध्ये या सर्व गोष्टींचा देखील अंतर्भाव करण्यात आलेला आहे आणि मागेच 4 दिवसांपूर्वी NCERTला देखील आम्ही या प्रकल्पाचं सादरीकरण केलेलं आहे आणि त्यांनी परत हा प्रकल्प आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने कसं राबवता येईल यासाठी त्यांनी आम्हाला प्रेझेंटेशनसाठी परत दिल्लीला बोलवलेलं आहे. तर अशा प्रकारे शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती काम सुरू आहे. सर, सरकारी कर्मचारी म्हणले की नवीन शिकण्यासाठी त्यांना अडथळा येतो, मात्र तुम्ही AIच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण दिलं, कारण की नवीन येणारं तंत्रज्ञान हे आपल्यासाठी तसेच आपल्या कार्यालयासाठी आणि लोकांसाठी महत्त्वाचं आहे. तुम्ही त्यासाठी पण विशेष प्रकल्प कार्यशाळा आयोजित केली होती, त्या काय? त्यामध्ये हा देखील एक मुद्दा होता 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये. त्यामुळेच मी म्हणतो की हा आमच्यासाठी देखील मार्गदर्शक ठरला. तर आम्ही जे ठाणे जिल्हा परिषदेमध्ये जो फायलिंगचा प्रवास आहे किंवा ज्या प्रोसिजर्स आहेत ज्याच्या थ्रू ह्या फाईल्स पुढे जातात, हे पूर्ण आम्ही रिइंजिनियर करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांचा अभ्यास केल्यावर आम्हाला असं लक्षात आलं की ठाणे जिल्हा परिषदेमध्ये 1107 प्रकारच्या फाईल्स तयार होतात आणि त्या विविध टप्प्यांवरती, म्हणजे काही फाईल्स ह्या 10 टप्प्यांवरती, काही फाईल्स 7-8 टप्प्यांवरती क्लोज केल्या जातात. परंतु ह्या फाईल्स 4 किंवा 4पेक्षा कमी टप्प्यांमध्ये कशा कमी करता येतील, कशा पूर्णत्वास नेता येतील, त्याबाबत आम्ही पूर्ण प्रयत्न केले. प्रत्येक डिपार्टमेंट्समधले हे टप्पे कमी आम्ही केलेले आहेत आणि कमी केल्याच्या नंतर देखील 100% प्रॉपर स्क्रुटिनी होईल यासाठी आम्ही ठोकताळे मांडून दिलेले आहेत, त्याच्या चेकलिस्ट बनवून दिलेल्या आहेत, जेणेकरून संपूर्ण स्क्रुटिनी देखील होईल आणि प्रशासनामध्ये गती मानता येईल. दप्तर दिरंगाईचा जो आपला कायदा आहे त्याच्यामध्ये 7 दिवसांचा मुदत दिलेली आहे नसती निकाली काढण्यासाठी एका कार्यासनासाठी, परंतु आम्ही ती 2 दिवसापर्यंत आणण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यामध्ये बऱ्यापैकी आम्हाला यश देखील आलेलं आहे. सर, सरकारने जो योजना आणली होती लाडकी बहीण योजना, मात्र लाडक्या बहीण योजनेला हातात पैसे देऊन न देता तिला उद्योगाच्या दृष्टीने तिला सक्षम करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही ते उल्हास नदीमध्ये जलपर्णी काढून त्याच्यावरती उद्योग स्टार्टअप करण्याचं तुमची योजना आहे. काय सांगाल योजनेबद्दल? शासनाचा जो महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे लाडकी बहीण, त्याच्याशीच निगडीत एक केंद्र शासनाचा लखपती दीदी हा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये ठाणे जिल्ह्याने 100%पेक्षा जास्त उद्दिष्टपूर्ती केलेली आहे. ऑलरेडी आपण 45,000पेक्षा जास्त महिलांना लखपती बनवलेलं आहे. यामध्ये जे आपण प्रॉब्लेमच्या दृष्टीने ज्या गोष्टींकडे बघतो त्यामधूनच आपण सोल्युशन काढण्याचा देखील प्रयत्न करत आहोत. उल्हास नदीमध्ये जलपर्णीचा मोठ्या प्रमाणावरती प्रॉब्लेम होता, तर ते जलपर्णी काढल्याच्या नंतर त्याची विल्हेवाट कशी लावावी हा प्रॉब्लेम होता. परंतु त्याचंच एका चांगल्या गोष्टींमध्ये रूपांतर करण्यासाठी वीड टू वेल्थ हा प्रोजेक्ट आमच्यामार्फत राबवण्यात येत आहे. त्याच्यामध्ये जवळपास 100 महिलांना आपण आता ट्रेनिंग देत आहोत. त्या जलपर्णीपासून त्यांना सुकवून त्यांना फ्लॅटन करून आता त्यापासून आपण शोभेच्या वस्तू बनवून त्यांना मार्केट उपलब्ध करून देण्याचा देखील प्रयत्न करत आहोत. अशा प्रकारे विविध माध्यमातून, म्हणजे बँक लिंकेज आपण 215 कोटीचं बँक लिंकेज दिलेले आहेत. शासनाच्या विविध प्रोग्रामचं कन्व्हर्जन, जसं CMAGP आहे, PMAGP आहे, PMFME आहे, स्मार्ट आहे, अशा प्रकारच्या विविध योजनांचं कन्व्हर्जन्स करून महिलांना जास्तीत जास्त सक्षम करण्यासाठी आपण ठाणे जिल्हा परिषदेच्या MSRLM या विभागामार्फत प्रयत्न करत आहोत. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. रोजगार असेल, शिक्षण असेल किंवा मग महिला सक्षमीकरण असेल, यासाठी ठाण्याचे CEO रोहन घुगे एकदम उत्कृष्ट असं काम करतात. त्याचाच परिणाम त्यांना आज जो उत्कृष्ट जिल्हा परिषदेला पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक. कॅमेरा पर्सन अथर्वसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे.